गुड मॉर्निंग. सकाळचे 6:30 वाजले होते आणि इथं आम्ही मच्छरचा धूर केला होता. आवाज येते ना ती. चिऊ काकी आणि कढी. चो हाय कर. आज कढी आहे डब्याला. हा चू खाती फरसाण. खावा. चू वाट बघतीये टॅबचा लावायचा. त्याचा टॅबवर गाणे लागायचं वाट बघते ती. हे आमचा ब्रेकफास्ट असतो, लय फास्ट असतो. मी आहे ना सकाळी आपण नाश्ता केला ना, त्याच्यानंतर मी आता दुपारी 4 वाजता 3:30 वाजता व्हिडिओ चालू केला. का बरं? थोडं काम होतं ना, त्यामुळं मग मी काम करत बसले लॅपटॉपवरती आणि मग सगळी साफसफाई केली. आपली मच्छीवाली आलेली, मच्छीचा आवाज पण येतोय व्हॉइस ओव्हर देतानी. हो, ती सकाळी तर मच्छीच येते विकायला. भाजीपाला नाही येत. भाजी घ्या भाजी, तसं मच्छी घ्या मच्छी. हा, तर मी आज सगळी साफसफाई चालू आहे. दुपारचं जर हे करते, मग आता आवरून घेते पटापट. थंडीचे दिवस हे छान, दुपारी पण थंड वाटत असेल. शांत असतं ना वातावरण. मी तर काय जॉबवर असतो. आता ही सकाळची भांडी ही आता लावून घ्यायची. दोघांसाठी एवढी भांडी भरपूर झाली. बस झालं ना. मग हे पाणी वगैरे मारायचं असतं ना, ते आता बांधकाम ते आता किती दिवस मारायचं त्याला पाणी? ते काय 4 दिवस मारलं तरी ते पक्क होऊन जातं. आता 8 दिवस मारू आपण, रविवारपर्यंत. रविवार ते रविवार कडप्पा कटप्पा आपला छान बसला पाहिजे. मी मागच्या साईडला इथं मारायला गेले होते. मग ते भरून आणावं लागतं ना तिकडे जाऊन समोर. हे असं सगळं मारून घेतलं आणि मग गेले भरायला तिकडे. चिव असते तर चिव आली असते मागं मागं नळाखाली. हो, ती गावाला गेलती ना दुपारून. हे असं भरून आणली बकेट मी तिकडून जाऊन. आता एका दाखवते माग. हे ना ते कशाचं झाड आहे ते? शुगरच्या पेशंटसाठी. इन्सुलिनचं झाड आहे ते. हा, हे शुगरच्या पेशंटनी खायचं असतं, म्हणजे चांगलं असतं. त्याची पानं पण खाते आणि ते फुलं पण सुकवून काहीतरी चहा सारखं काढा. इकडे पण मारलं ना पाणी. हो, छान. असं भरून ठेवावं लागतं पाणी. हो, व्यायाम होतो ना तेवढाच. आता फ्रेश झाले आणि आता मग चहा बनवते. थोडा दूध गरम करून घेते. चहा ठेवते. मी असं पितळेच्या भांड्यामध्ये चहा ठेवते. पाणी चहापत्ती दोन विलायची. आणि साखर आपल्याला जशी पाहिजे तशी.
पक्ष्यांचा आवाज किती यायला लागला. मस्तपैकी चहा आता उकळू देते. दूध पण गरम होते. चहा मला पण भेटू चहा झाल्यावर. इकडं होते तर पक्ष्यांचा आवाज किती येतोय. अरे बंद झाली. हा येते येते. हे छान असं बाहेर तिथे भरपूर पक्षी बसले. दिसणार नाही, माझा एवढा मोबाईल भारी नाही. हे होतं. मला भीती वाटते मोबाईल पडायचा. कारण स्टँड जरासं खराब झालेलं आहे. त्याला मी बसून आता रिपेअर केलेलं आहे. आता कधी होते, मला भूक लागली, बघू कधी होते. चहा होईपर्यंत मी गप्पा मारते. मांजर बसलेले, पक्ष्यांचा आवाज किती येतोय. असं वाटतं ना कुठल्या तरी जंगलातच असल्यासारखं. आणि इतकी शांतता असते ना, दुपारचं कोणीच नसतं. आज आमची चिऊ पण गावी गेलेली आहे, त्यांच्या गावची यात्रा आहे, तर ती तिकडे गेलेली आहे. चहा होते, दूध द्यायचं, मी बसली गप्पा मारत, दूधवरती यायचं. इथे आहे ना आमच्या इथं शुगर पेशंट जे असते ना, तर त्यांच्यासाठी एक औषधाचं वनस्पती झाड आहे. त्याचं नावच इन्शुलन्स असं काहीतरी आहे. तर मी त्याचं दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने. झाला वाटतं चहा. चहा नाही झाला, दूध झालं. चहा तर त्यात दूध टाकलेलं आहे. होईल चहा पण आता थोड्या वेळ उकळू देते चांगलं त्याला. दिवसभर मला पण बोर होऊन जाते, फक्त मग ऑफिसचं काम करू करून. म्हणून मी हे चॅनल ओपन केलेलं आहे. बघू थोडं थोडं, अजून नवीन आहे, शिकतीये, थोडं थोडं चालू करते. इथं आहे भरपूर फिरण्यासारखं आहे, पण आम्हाला दोघांना पण रविवारी सुट्टी असते, तर त्यामुळे मग रविवारीच बाहेर जाता येतं आम्हाला. तर बघू, दाखवेन आम्ही इथले नवीन नवीन असे प्रेक्षणीय स्थळं. भरपूर आहेत. बीचेस तर सगळे, समुद्रच आहे जवळ, तर कधीतरी आम्ही दाखवू. 4 वाजले तर मच्छर किती यायला लागले घरात. भरपूर मच्छर आहे. दरवाजा उघडला ना, आणि मी दिवसभर दरवाजा उघडाच नाही ठेवत, मी बंदच ठेवते, कारण मग काम करत असते आणि मग मच्छर पण भरपूर त्रास देते. तर आता आपण बघू चहा झालेला आहे का. चहा तर छान झालेला आहे बाबा, वास तरी येते भारी. उकळते किती छान वाटतं बाबा. असं वाटतं ना त्या टपरीवर चहा पिल्यासारखं. मला आवडतं टपरीवर चहा, पण मी कधी पिलेलं नाही. हा, मी यांना म्हणते मला टपरीवर चहा पाजा. चहा झाला मस्तपैकी. आता ओतून घेते चहा. धुळून करून पडायचा मोबाईल मला. या या चहा प्यायला या सगळेजण. चहा रेडी झाला. आता एक वाटी घेते फरसाणा खायला. अरे कसं पकडायचं. चलो चलो आ जाओ चहा पीने के लिए. बापरे, हे कचोरी टोस्ट नाही, बटर पाव, आणि हे फरसाणा. असा माझा संध्याकाळचा नाश्ता. मलाच वाटतं माझाच आवाज लय यायला लागला, इतकी शांतता दिसते. चलो
चाय पीते हैं. बाय. इकडे चहाची भांडी ठेवली, दूध ठेवलं पाण्यात, नाही तर मुंग्या भरपूर होत्या. चहा वगैरे झाला पिऊन. आता आपल्या कामाला बसायचं. आता मी लॅपटॉप चालू करते आणि काम करते. भेटू संध्याकाळी. बाय. आता ही संध्याकाळची देवपूजा करत होते ना मी. देवपूजा वगैरे करून घेतली, काल गुरुवार होता. छान वाटतं तेवढंच. हो, सकाळी पण पूजा करते, संध्याकाळी पण पूजा, 2-2 वेळा पूजा करते तू. नाही तर छान वाटतं ना संध्याकाळचं, असं केली की प्रसन्न वाटतं घरात तेवढंच. हो, दुपारच्या कामातून जरा तुला कंटाळा पण दूर होतो ना. हा, तेवढाच वेळ पण जरासं हे होतो. हे आपण आणलेलं पाहिजे बाळूमामाचं तिथून. हो हे आपण नाही, आपल्याला दिलं होतं हो तुमच्या सरांनी. हो. तर कोळशे आहेत का आता तुझ्या? त्या कोळशावरच ठेवलं ते. छान दूर होतं, छान सुगंध येतो त्याचा. छान आहे ते. आता आणि आणायला लाव तुमच्या सराला. हो, आता कुठलं? उद्या जाते ना. हो, सॅटर्डेला जाणार आहेत ते. छान आहे पण वास बीस छान मस्त आहे. हो, तिथं एक मिक्स हे पण आहे हा. हो. हे पण आणायला लाव. हे पण छान आहे धूप. धूप कांडी ना ती. ती अगरबत्ती पण छान आहे ना, मिक्स फ्रूट. हा, इकडे अगरबत्ती भरपूर प्रकारची मिळते. एक मसाला अगरबत्ती मिळते. हा, ती आपल्याला अजून भेटलीच नाही. नाही, ती चांगली मिळाली तरच आहे. भरपूर आता त्याचे प्रोडक्शन भरपूर आहे, पण म्हणजे चांगलं असलं ना, तर म्हणजे जुनं असेल किंवा मग क्वालिटी असेल चांगली, तर त्याचं छान सुगंध येतो. आणि ती जुनं दुकान पाहिजे ते. हो, अगरबत्ती पण खराब नाही होती. छान अगरबत्ती. त्या अगरबत्ती पण तिकडूनच आणल्या ना बाळूमामावरून. हो, ते मिक्स फ्रूट आहे ना हीच. हा, ती नाही दाखवली का तू याच्यात? नाही दाखवली, संपली ती आता. ती छान अगरबत्तीचा सुगंध आहे. त्या एक ऑफिसमध्ये पण आम्ही लावतो. ती फक्त खरबुजाची बघ त्याचेच फ्लेवर. हा का? हो, त्याला मस्कमेलन म्हणते इंग्लिशमध्ये वाटतं. त्याच्यावर मस्कमेलन लिहिलेलं. मिक्स फ्रूट आहे. छान आहे पण वास भारी येतो. हो, यावेळेस वेगळी आणायला सांगतो कुठली. आपल्याला तर जाणं होत नाही असं लवकर. हे आता मी असं घरभर फिरवून येते तोपर्यंत. हो, छान प्रसन्न कसं सगळ्या घरभर पसरले ना, तर एकदम छान वाटतं. मस्त. आपलं कसं धर्मात जसं आहे त्या पद्धतीने आपण लहानपणापासून जे वावरतोय ते कंटिन्यू करायला छान वाटतं. आणि आती पण करण्यावेळी थोडंफार जरी केलं ना तरी चालतं. हो, आपण नाही करणार तर कोण करणार मग. हे असं आमच्या ह्याच्यावरती हे आलेले, कधी झाड उगवून येतं काय माहिती. हो, त्याला नारळ लागणार आहे. ही ती कमळगट्ट्याची माळ आहे. मग आम्ही जपतो माळ. आता आणायची आहे ती जपायची माळ, पण तोपर्यंत ह्याच्यावर जपतो आम्ही. आता देवपूजा वगैरे झाली आणि आता स्वयंपाकाची तयारी करूया. इथे जरा भांडी आहेत ती लावून घेते. थोडीच आहेत, सकाळी दुपारी चहा केलेला. लावून मला आता स्वयंपाकाची तयारी करते. आता बनवते, सकाळचा आहे थोडाच बनते. कारण सकाळचा आहे थोडाफार. मी तांदूळ वगैरे एकदा साफ करून ठेवते एकदमच. आपल्याला गडबडीच्या टायमाला घालता येतं पटकन. मीठ टाकते
आता आपल्याकडे आहेत 3च वांगे, तर त्याची मी आता पातळ भाजी बनवली शेंगदाणे घालून मस्तपैकी. आता मी बनवते, शेंगदाणे बारीक करून घेते आधी आणि त्यात थोडासा लसूण टाकते. नंतर लसूण हे घेते, लसूण सोलते थोडा. शेंगदाणे पण मी असं भाजून ठेवते, असं खराब पण नाही होत. नाहीतर मग कसं डीमार्टमधून एकदाच आणते आणि मग ते भरून ठेवते. लसूण आणि मग ते बारीक करून घेते मिक्सरला. सकाळची कढी आहे भरपूर, आता एवढी कढी आहे. मग वांग, पातळ वांग करत इथं वरती ठेवलं ना, मुंग्या लागल्या म्हणून मी खालीच सगळं जेवणाचं ठेवते. तर मी हे बारीक वगैरे करून मग भेटते, पटकन करून घेते. कॅमेरा चालू आहे का नाही बघितलं. हे असं मी बारीक करून घेतलेलं आहे. त्यात आता मीठ टाकते, थोडंसंच टाकते आणि नंतर थोडं टाकते आमटीमध्ये. थोडी चटणी टाकते आणि थोडा गरम मसाला टाकते. आणि ह्याला आहे ना कट करून भरून घेते. छान एकदम कवळी वांगी, जरी मोठी जरी असली ना तर छान कवळी एकदम. तर मी याला फोडणी देते आणि पटपट करून घेते, काळी पडून जाते. थोडंसं पाणी घालते आणि तसं भरून घेते. हे वांग मोठं वाटतंय पण एकदम कवळ आहे. हे असं भरून घेते. तेच पाणी वाटायचं. मग कांदा कट करून घेते. आता आपल्याकडे कोथिंबीर वगैरे काहीच नाहीये. कांदा कट होतो तोपर्यंत कढई गरम करून ठेवते. कसं मग पटापटा पटापटा होऊन जाईल. हा कांदा आहे ना ओलसरच मिळाला जरा भरपूर,
जास्त झाला पण थोडा सांगितलेला आहे. आपल्या गडबड असते ना त्यावेळेस हे निघत नाही कांद्याचं वरती टरफल. हे असं काढून घेते. मिस्टरांना भाजीत कांदा जास्त आवडत नाही, असं कच्चा कच्चा राहिलेला नाही चालत, म्हणून जरा असं व्यवस्थित बारीक कट करूनच. सगळ्यांच्या आवडी निवडी. आता तेल टाकते. आणि पटपट पटपट कांदा भाजते त्याला, वांगी काळी पडायची. लगेच पसाराचा आवरून ठेवला ना मग कामं नाही पडत नाहीत आपल्याला, पटपट पटपट करून घ्यायचं. लगेच भात होतो इकडं चपात्या करायचं. आज चिव नाही तर करमत नाही, चिव नाही तर आता उद्या येईल चिव, नाहीतर आली असते आता. आवाज ऐकून तेलात जरा भाजून घेतली, मग मसाला जरा शक्यतो नको जाऊया. छान मस्त असं भाजून घ्यायचं. थोडी चटणी टाकायला, आता यात टाकली होती ना, आता यात थोडीशी टाकायचं आणि पाणी हे धुवून टाकायचं. मी आता पातळ करणार आहे ना, मग पातळ भाजी. मिक्सरचं भांडं पण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढा रस्सा करायचा. हे असं बनवलं. इकडं भात, इकडं दूध आहे, आता त्याला झाकून शिजवून घेते. या स्टँडचीच भीती वाटते. त्याला मस्त बारीक गॅसवरती शिजवून घेते, होऊन जातं. तोपर्यंत मग मिस्टर येतेच, तर भेटू आपण नंतर, जरा बघू. तीन झाल्या, ही एक छोटी होईल. बाजरीची भाकरी, बाजरीची आज मस्तपैकी. खूप दिवसांनी खाणार बाजरीची. हा, हिवाळा पडलं त्याच्यामुळे हिवाळ्यात जरा बाजरी छान राहते ना. होय.
त्या टायमाला असते. छान फुगली. नाही फुगली. हा बघ चुलीवरची पाहिजे होती. होय चुलीवरची लय खाल्ली आपण गंगापूरला.